हरिओम. पसायदान. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. प्रवचन क्रमांक 9. पहिली ओवी भाग 6. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे पसायदान हे. प्रवचन क्रमांक 1 मध्ये मागण्याची एक व्युत्पत्ती ऐकण्यात आलेली आपण पाहिली की वैयक्तिक मागणे हे भीक मागणे आहे, कुटुंबासाठी मागणे हे भिक्षा मागणे आहे, समाजासाठी संस्थेसाठी मागणे हे दान मागणे आहे, परंतु विश्वासाठी मागणे हे पसायदान आहे. तेथे आपण म्हटले होते की यावर आपण पुढे निरूपण करू. आता पहिल्या ओवीचे निरूपण करून झाले आहे. या प्रवचनामध्ये आपण मागणे यासंबंधी काही विचार चिंतन करू. कोणाकडे काही मागणे ही मागणाऱ्याच्या आयुष्यामधील एक शोकांतिका आहे. यात मागणाऱ्याची पद, लज्जा, प्रतिष्ठा नष्ट होते. असा देणाऱ्याचा संपूर्ण आयुष्यभर निंदा होतो. अशाचा पाण उतारा, अपमान केला जातो. 4 जणात याची चर्चा केली जाते. समाजात वावर करताना त्या मागणाऱ्याची मान खाली जाते. नित्य ओळखीचे अशाला चुकवू लागतात. त्याला ओळख देईनसे होतात. यातून घेतलेले वेळेवर परत करायला काही प्रश्न निर्माण झाला तर मग अशाची अवस्था फार भयावह होते. तो कितीही प्रामाणिकपणे काही सांगू लागला तरी त्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही. अशाच्या कुटुंबियांमधील लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांना अपशब्द ऐकावे लागतात. असे घेतलेले परत करतातही, परंतु वेळीच मदत करणाऱ्याचे उपकाराचे ओझे घेणाऱ्याच्या अंगावर अलगद कायम ठेवले जाते. भविष्यात कारण परत्वे किंवा मुद्दामहून अशाला वेळीच मदत केल्याची आठवण करून दिली जाते. त्यावेळी त्याला मुकाट्याने हे सर्व ऐकून घ्यावे लागते. ही झाली मागितलेले परत करायची प्रामाणिकपणे इच्छा असलेल्यांची स्थिती. याचाच एक विचित्र भाग म्हणजे कोणीही काहीही मागितलेले नसते आणि तरीही त्यांना दिले जाते. कारण त्या देणाऱ्याला दाता, दानशूर म्हणून प्रसिद्धी हवी असते. मग अशा दिलेल्याचा हिशोब ठेवला जातो आणि पुढे याची जाहिरात स्वतःची प्रौढी मिरवण्यासाठी केली जाते. याचाच आणखी एक पुढचा भाग म्हणजे राजकीय पुढारी सरकारतर्फे किंवा क्वचित स्वतःतर्फे त्यांच्या मतदारांना काही कारण काढून पैसे देतात. हे कायद्याच्या कक्षेबाहेर नसेल याची काळजी घेतात. त्यामुळे सरकारी तिजोरीवर ताण आला तर कर वाढवतात, कर्ज काढतात. यात आर्थिक घडी विस्कटते. सरकार कर्जबाजारी होते. सामान्य जनता महागाईखाली भरडली जाते. पुढाऱ्यांना, मंत्र्यांना याची ना खंत ना खेद. हे सर्व बेदिक्कत विरुद्ध पक्षावर खापर फोडून मोकळे होतात. त्यासाठी खोटे नाटे आरोप करतात. पुढील निवडणूक 5 वर्षांनी असते. या मधल्या काळात काही युक्त्या काढून जनता हे सर्व विसरेल याची काळजी घेतात. अशा उपद्व्यापामुळे जनता आयते पैसे घ्यायला शिकते आणि काही अवधीनंतर मतदारांमध्ये हा पायंडाच पद्धतच पडते. यामुळे पैशांनी गब्बर तेवढेच निवडणुका जिंकू शकतात. देशासाठी लायक पुढारी निवडणुकांमधून बाहेर फेकले जातात. याचा आणखी एक तोटा म्हणजे अशाने जनता आळशी होते. जनतेत संदेश जातो की जर पैसे मिळवायचे असतील तर राजकारणात सहभागी व्हा, पुढाऱ्यांची लाळ घोटा, त्यांच्या उपद्व्यापांना पाठिंबा द्या, कसेही करून एखादी मानाची जागा मिळवा आणि रगड बख्खळ पैसे कमवा. परंतु आध्यात्मिक मागणे हे वैयक्तिक नसते. ते सर्वांच्या उद्धारासाठी, जगाच्या भल्यासाठी, विश्वाच्या कल्याणासाठी असते आणि तेही काहीतरी सर्वांसाठी काम, कर्म, क्रिया करून विना कष्ट ऐते फुकट मागितलेले नसते. आधी केले आणि मग मागितले असा येथे पायंडा असतो. पसायदान यातील पहिल्या ओवीत माऊली म्हणतात, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे. मी विश्वाच्या कल्याणासाठी 9000 ओव्या रचून ग्रंथ सांगितला, लिहिला. हे तुमचेच कार्य मी केले आहे. तुम्हीच गीतेत म्हटले आहे, हे माझे कार्य जो करतो तो मला सर्वात जास्त प्रिय असतो. आता मी आपल्याकडे विश्वाच्या कल्याणासाठी पसायदान मागत आहे. म्हणजे हा फरक किती विचित्र आहे ते पहा. स्वतःच्या स्वार्थासाठी मागतानाही काम न करता स्वतःसाठी काही फुकट मिळण्याची अपेक्षा करतात. या अशा फुकट्याची संख्या
दिवसेंदिवस वाढत जात आहे. येथे तर जनकल्याणासाठी काम करून जनकल्याणासाठी मागणे मागितले आहे. स्वतःसाठी काहीही अपेक्षा केलेली नाही. भावार्थ दीपिका सांगितली नसती म्हणून माऊलींचे काहीही अडणार नव्हते. परंतु विश्वकल्याणासाठीच संतांच्या विभूती असतात. तुकाराम महाराजांनीही मागणे मागितलेच आहे. हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. किंवा धाव पाव विठू आता, पाहू नको अंत. हे असे सर्व मागणेच आहे. तुझविण रामा मज कंठवेना, हेही रामदास स्वामींचे मागणेच आहे. असे मागणे मागताना मागणाऱ्याचा तो, त्यामधील मी कोण आहे ते पाहणे फार महत्त्वाचे असते. असे मागणारा मज, मला, माझे, माझी असे सर्वनाम वापरतो. परंतु त्यावेळी तो मी वैयक्तिक नसतो, तर तो त्यामधील मी सार्वजनिक असतो. यासाठी प्रथम ज्ञान प्राप्त करावे. नंतर ज्ञान आणि कर्म यांचा संगम होताना त्यामधून भक्ती प्रविष्ट व्हावी आणि अशा त्रिवेणी संगमामधून कर्म केले जावे. तेच कर्म सर्वश्रेष्ठ असते. ते विश्वकल्याणासाठी, समाजहितासाठी असते. कारण अशाचा बाह्य जगताकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्ण बदलतो आणि मग यामधून पसायदान मागितले जाते. देवा सर्वांचे भले कर, अशी प्रार्थना मुखामधून सहजच उमटते. हरिओम.